विधानसभेतून नितेश राणे बोलतात, थेट जाऊयात. काम साहेब करून घेतोय. पावसाळ्याचा सीझन आत्ताच संपलेला आहे. येणाऱ्या त्या काही महिन्यामध्ये आपण त्याचा वापर सुरू करू, जेणेकरून याचा थेट फायदा आपल्या मच्छीमार बांधवांना होईल. धन्यवाद. ठीक आहे. एकच मंत्री महोदय, प्रश्नोत्तर तास संपलेला आहे, परंतु एकच ह्याच्यात आपल्याला सजेशन असं आहे की या गस्ती नौका ज्या आहेत आणि त्यावरती काम करणारे कर्मचारी जे आहेत, त्या कर्मचाऱ्यांमध्ये किनारपट्टीवरती राहणाऱ्या स्थानिक मच्छीमार समाजातील जर युवकांना संधी दिलीत तर त्यांना किनारपट्टीची जास्त माहिती आहे आणि गस्ती नौकांवरती काम करून ते अधिक प्रभावशाली काम करू शकतील. त्यामुळे किनारपट्टीवरच्या मच्छीमार व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या तरुणांना या गस्ती नौकांवरती काम करायची संधी द्यावी. धन्यवाद. चला नेक्स्ट. लेईंग. तारांकित प्रश्नाबाबतची अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय कृषी मंत्री. व्यापारी प्रतिनिधी व्यापाऱ्यांमधून निवडणूक प्रक्रियेतून येत होते, माथाडी हमाल तिथून येत होते. त्याच ठिकाणी त्यांनी माथाडी हमाल रद्द केला, पण निवडणूक प्रक्रियेच्या ऐवजी नॉमिनेट बॉडी करण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतलेला होता. आमचा विरोध एवढाच होता की कुठलाही कायदा करा, पण राष्ट्रीय बाजार समिती करताना पूर्वीच्या बाजार समितीला धक्का लागू नये आणि त्याचबरोबर असलेल्या लोकांमधूनच निवडून देणारे प्रतिनिधी यावे, नॉमिनेट करू नये, अशा प्रकारची आम्ही हरकत घेतली आहे. मला वाटतं की बरीच चर्चा झाल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने प्रधानमंत्र्यांनी ग्वाही दिलेली आहे. हे बिल जरी मंजूर झालं तर मार्चपर्यंत या बिलामधल्या आपल्या सर्वांच्या समितीबरोबर चर्चा करू, एक समिती स्थापन करू आणि या समिती स्थापन करून त्याच्यावर सविस्तरपणे चर्चा करून मार्चच्या अधिवेशनामध्ये सुधारित नियमावली आणून त्या प्रकारे या असलेल्या बाजार समितीच्या घटकांना कुठेही धक्का लागणार नाही, अशा प्रकारची ग्वाही दिलेली आहे. मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय बाजार समितीच्या नावाखाली खाजगीकरण होऊ नये याच्या संदर्भातला आमचा विरोध तीव्र आहे. मार्चमध्ये सरकार काय करतं याच्याकडे बघून हे आंदोलन भविष्य काळामध्ये आम्ही तीव्र करण्याची भूमिका निश्चितपणाने घेऊ. हो, राष्ट्रीय बाजार समिती हा करण्यामधला हेतू तोच आहे की पूर्वीची बाजार समितीची व्याख्याने बाजार समिती असताना 80,000च्या वरती टन केलेला बाजार समितीला राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा द्यायचा. मला वाटतं की त्यात फरक काही नाही, फक्त लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.